हरिओम। भाद्रपद कृष्ण अमावस्या, परमपवित्र गुरूंचा वार गुरुवार आणि अमावस्याही साधी नाही तर सर्व पितृ अमावस्या। सर्व पितृ अमावस्याच्या या शुभ दिनी सर्व पितरांना विनम्र अभिवादन करून आणि गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून पुन्हा एकदा 2 दिवसाच्या विश्रामानंतर आपला आजचा श्रीमद भगवद्गीतेचा सत्संग पुन्हा आपण सुरू करत आहोत। मध्ये सत्संग न देण्याचं विशेष असं काही कारण नाही। नागरी भाऊंना असलंच तर ते कारण चांगल्या पद्धतीनं माहीत आहे। त्यांनी सांगितलं होतं की ताई हे अमावस्या आणि हे 2-3 दिवस खूप जड जाणार तुम्हाला, आणि खरोखरच भाऊ अतिशय म्हणजे सांगण्याच्या पलीकडे हे दिवस जड चाललेले आहेत। तर मानसिकता नसल्यामुळं म्हणून, परंतु आज परमपवित्र दिवस आणि अगदी सकाळीच म्हटलं एक शुभ कार्य आपणही काहीतरी तर्पण किंवा दान करावं या सर्व पितृ अमावस्याच्या निमित्तानं, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न। तर पण मला असं वाटतं की मेलेल्यानंतर कुठंतरी गुरुदेव सांगतात की पितरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केल्यापेक्षा जिवंतपणीच त्यांच्याविषयी कृतज्ञता जर व्यक्त केली तर ते अधिक चांगलं होईल। असो, कालाय तस्मै नमः, जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखहु तैसी। तर चला आजच्या सत्संगाला सुरुवात करू पवित्र अशा ओंकार गुंजनानं। हरी ओम, हरी ओम। हरि भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। वासुदेवाय। गुरुदेवाय। आत्मदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय
विश्व उत्पत्त्यादिये तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मुझे गुरुदेव तेरा सहारा न मिलता तो ये जीवन हमारा दोबारा न खिलता। रिश्तों की चौखट पे ठोकर है खाई, तेरी याद आई तो दुनिया भुलाई। खरोखर प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर सद्गुरुदेव नसते तर हे जीवन इतकं सुसह्य झालं नसतं, हे जीवन इतकं सुंदर झालं नसतं। परमात्मा सच्चिदानंद स्वरूप जो आहे तो आपला आत्मा बनून आणि तोच श्री गुरुदेव बनून शिवरूपात समोर आला। त्या शिवतत्वाला कोटी कोटी वंदन करू आणि आजच्या आपल्या सत्संगाला आपण सुरुवात करू। आज सर्व पितृ अमावस्या, प्रत्येकानं आपापला जे काय आपलं म्हणजे प्रोसिजर असेल त्याप्रमाणे करून जसं जसं सांगितलेलं आहे 2-3 दिवसापासून पंचांगमध्ये सारखं येतंय आणि करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला असं वाटत असेल की नाही केलं तर काय होतं, पण काल खूप सुंदर नागरे भाऊंनी सांगितलं की पुण्य करा, खर्चत असताना विचार करा। पुण्य करावं आणि ते पुण्य खर्च करत असताना विचार करावा, कारण की आपण किती मुळात नेमकं पुण्यच किती करतो हे आपल्यालाच माहिती नाही। आणि म्हणून हे पुण्यकर्म करत असताना अगदी कसोशीनं करा, जितकं होईल तितकं करा। तर पितृतर्पण 7वा अध्याय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राची एक माळ आणि ओम ह्रीं श्रीं क्लीं स्वधा देवी स्वाहा याची माळ, निदान एवढं तरी करून गाईला घास द्या आणि पितृऋणातून थोडंसं मुक्त होण्याचा प्रयत्न करा। तर असो, आज उद्यापासून पुन्हा पवित्र असा पुरुषोत्तम मास सुरू होत आहे। या पुरुषोत्तम मासामध्ये सुद्धा जितकं करता येईल तितकं जास्तीत जास्त ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप, भगवद्गीतेचा पाठ, श्रीमद भागवताचं एक तरी आवर्तन स्वतः घरी वाचून काढा, कारण की कथा तर आता होण्याला कुठं चान्स नाही आहे। त्याच्यामुळं श्रीमद भागवत वाचा प्रत्येकानं आपापल्या घरी। रोज तुपाचा देवाच्या जवळ दिवा लावा। अगदी ज्यावेळेस मी सुरुवातीला अध्यात्मामध्ये पडले त्यावेळेस प्रत्येक वेळेस जवळजवळ 12 ते 14 अधिक मास माझे झाले असतील आतापर्यंत, की एक भुक्त जेवण, पिवळ्या कपड्यावर चौरंगावर अखंड दिवा, भगवान श्रीकृष्णाचा फोटो किंवा विष्णूचा फोटो आणि पिवळ्या वस्त्रावर भगवान नारायणाची स्थापना, भगवान श्रीकृष्णाची स्थापना, रोज अधिक मासाचा महात्म्याचा अध्याय वाचणे, गाईला रोज 33 धोंडे करणे आणि ते गाईला देणे। पण एक लक्षात घ्या, हे वाया गेलं नाही। ते 33 धोंडे त्या गाईला देता देता गुरुकृपेनं ह्या माझ्या इंद्रियरूपी गाई माझ्या ताब्यात आल्या आणि त्या संपूर्ण गायींची मुख्य गाय मनेरी जी गाय होती ती गाय श्रीहरीच्या चरणाशी विलीन झाली। हा सगळ्यात त्याचा महत्त्वाचा फायदा आहे की गुरु कृपा झाली, गुरु प्राप्ती झाली। कृपा नाही, कृपा तर झालीच, पण ते आपापले गुरु कृपेचे
मिनिंग वेगळे वेगळे आहेत, अर्थ, आणि म्हणून प्रत्येकानं कसोशीनं हे करण्याचा प्रयत्न करा. भगवद्गीतेचे पूर्ण 18 अध्याय वाचा. एखाद्या संताचं, गुरुचं, श्री गजानन महाराजांचं या महिन्यामध्ये एकदा तरी पारायण करा. आणि श्रीमद भागवताचं मात्र मुख्य पारायण करा. ते श्रीहरीला अतिशय प्रिय आहे. ठरवून घ्या किती वाचायचं ते. 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंद आहेत आणि 365 अध्याय आहेत. डिवायडेशन करा एका महिन्याचं आणि निश्चित काही ना काही करा. केल्याशिवाय काहीही सापडणार नाही. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर असो, आपल्या आजच्या 4था अध्याय, 4था श्लोक आपण घेतला होता फक्त त्या दिवशी, आणि आजही माहीत नाही किती होईल. तर चला, भगवद्गीता 3रा अध्याय. श्री भगवान उवाच. 5वा श्लोक. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्म कृत् कार्यते अवशः कर्म सर्व प्रकृतिर्जयेर्गुणे. कोणतीही व्यक्ती, भगवंत म्हणतात, कोणत्याही क्षणी काहीतरी कर्म केल्याशिवाय राहत नाही, क्षणभरही राहत नाही. कारण की सत्व, रजो किंवा 3 या 3 गुणांच्या अधीन प्रकृती प्रत्येक माणसाची आहे. तमोगुणी असला, सकाळी उठल्यापासून काहीतरी रिकामे कामं करण, नाही तर झोपलेलाच राहील, नाही तर उठला तरी टीव्हीच पाहीन. रजोगुणी असला, फिरायला जाईन. फिरणं चांगलं आहे, पण अगदी 8 वाजता उठेन, मग जाईन, मग नाश्ता करेन, मग खाईन, मग पुढचं काहीतरी पाहीन. सत्वगुणी असला, सकाळी 4 वाजताच उठेन, स्नान आटोपेन, ध्यान करेल, मग संध्या करेल आपली, मग काहीतरी वाचन करेल आणि मग काहीतरी खाईन. पण करेन मात्र प्रत्येक जण काहीतरी, नाही का. सकाळपासून आज मी उठलेली आहे 4 वाजतापासून. आज माझ्याकडे ध्यानाची सेवा होती 5 ते 6. त्याच्यानंतर गुरुदेवांनी सांगितलेले सर्व उपाय माझे करून संपलेले आहेत आजच्या दिवशीचे. फक्त 7वा अध्याय आणि तर्पण ती जी वेळ आहे ती त्या वेळेत करायचं आहे, 11:30 ते 12:30. आणि आता लगेच इथून गेले की मी मंगलमय चॅनलच्या समोर बसणार आहे. म्हणजे कोणी ना कोणी असो, सत्वगुणी असो, रजोगुणी असो, तुम्ही असो, मी असो, आपापल्या वेळेनुसार ते कर्म प्रत्येकजण ठरलेलं करत असतो. कोणतीही व्यक्ती कोणत्याही समयी काहीतरी कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती प्रकृतीजन्य गुणांच्या अधीन असल्याने ते गुण प्रत्येकाकडून हे कर्म करून घेत असतात. प्रकृती आणि प्रकृतीजन्य गुण जोपर्यंत जिवंत राहणार, प्रकृती म्हणजे शरीर आणि प्रकृतीजन्य गुण म्हणजे सत्व, रजो, तमो, जोपर्यंत आपल्या मनामध्ये जिवंत राहणार तोपर्यंत व्यक्ती कर्म केल्याशिवाय राहणार नाही. चाहे ते कर्म चांगलं असो, चाहे ते कर्म वाईट असो. तर 4थ्या अध्यायातल्या 33व्या व 38व्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात की यावन मात्र कर्मज्ञानातच समाप्त होत असते. सर्व कर्म कशात समाप्त होतात? ज्ञानात. एकदा ज्ञान झालं की कर्म करायची गरज आहे का? नाही. पण कर्म करावं का करू नये? करावं. कारण का? पुढे गेले ते निमाई झाले, वांतील त्यांच्या सीमा रे. ज्यांनी ज्ञान प्राप्त केलं त्यांचं कर्म संपलं, पण मागून येणाऱ्यांचं काय? या मागून येणाऱ्यांसाठी हे सगळं करायचं असतं. आता मी माझ्या मुलाला हे सगळं करून देत असताना मी त्याला हेच सांगत होते की वास्तविक पाहता मला आता याच्यात इंटरेस्ट नाही किंवा मला हे करण्याची गरज नाही, पण तुम्हाला कुठंतरी गुरुदेवांची आज्ञा पाळण्याची सवय असावी आणि हे करण्याचे तुमचंही पुण्यकर्म कुठं ना कुठं वाढावं, त्याच्यासाठी हे सगळं करावं लागतंय आणि ते केलंच पाहिजे. गुरुदेव जे सांगतात ते केलं पाहिजे. त्यांचे शब्द अनमोल आहेत. दीक्षा घेतल्यापासून मला बाकी जास्त काही कळलं नाही, पण तनुमने जीवे चरणाशी लागावे आणि अगर्विता करावे दास्य सकळ. तर मी फक्त तेच केलं जे त्यांनी सांगितलं. त्यांचा शब्द माझ्यासाठी आजही प्रमाण आहे, कालही होता आणि उद्याही राहील. करण्याचा भाव कोणचा नसतो माझा. आणि
ते कर्म कुठं फळ देतं ते तर आपण ईश्वराला अर्पण करून टाकायचं. यावन मात्र कर्मज्ञानातच समाप्त होते. ज्ञानाग्नी दग्ध कर्मानाम. ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मांना भस्म करून टाकत असतो. संपूर्ण कर्म म्हणजे कोणचे कर्म? आज एक नागरे भाऊंनी पोस्ट टाकलेली आहे. संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. ज्ञान प्राप्त झाले की मनुष्याचे हे तिन्ही कर्म जे आहेत ते समाप्त होतात. आणि इथं ते म्हणतात की कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही. मग आता एकीकडे म्हणतात कर्म केल्याशिवाय कोणी राहू शकत नाही, एकीकडे म्हणतात की महापुरुष कर्मदग्ध होतात. मग हे महापुरुष सांगू तरी काय इच्छितात? त्यांच्या सांगण्याचा आपल्याला एकच अर्थ असा आहे की यज्ञ करता तिन्ही गुणांच्या पलीकडे गेल्यानंतर मनाचा परमात्म्यामध्ये विलय आणि साक्षात्काराबरोबर हा जो यज्ञ आपण करतो त्या यज्ञाचा परिणाम दिसून येत असतो. कोणचा यज्ञ? हा बाहेरचा यज्ञ नाही. आज तुम्ही जो अमावस्याचा करणार आहेत तो आमच्या घरी सुरू झाली त्याची तयारी. तो यज्ञ नाही, ते हवन नाही, तर श्वास प्रश्वास त्या परमात्म्यामध्ये लावणे तो यज्ञ. आणि असीम शांतता प्राप्त करणे, नामाचा परमानंद प्राप्त करणे, अमृताची गोडी अनुभवणे तो यज्ञ. तर म्हणजेच कर्म नाहीसे होते. पण या सगळ्या निर्धारित क्रिया पूर्ण झाल्याशिवाय कर्म संपत नाही. प्रकृती पिंड पूर्णपणे सोडत नाही. म्हणजे निर्धारित क्रिया आहेत. म्हणजे आधी कर्म करायचं, मग जप करायचा, मग ध्यान करायचं, मग भजन करायचं. हे सगळं केल्याशिवाय प्रकृती हा पिंड आपला सोडत नाही. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागेल. आधी पूजा करावी लागेल, मग व्रत, जप, तप, उपासना आणि मग शेवटच्या पायरीवर ध्यान करावं लागेल. आणि ध्यान करून ज्ञान ऐकावं लागेल. आणि ज्ञान ऐकून ऐकता ऐकता मग त्या परमात्म्यामध्ये विलीन व्हावं लागेल. तेव्हा हे कर्म संपतील. मग केलं काय, नाही केलं काय, केलं तरी त्याच्या गावाला माहीत नसतं पुण्य झालं का पाप झालं म्हणून. जाणीव नेणीव भगवंती नाही. मग काय उरलं? फक्त ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. मग ते ज्ञानही गिळून टाकायचं. शुभाशुभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. आणि कर्म करत राहायचं. कर्मेंद्रियाणि संयम्य यास्ते मनसा स्मरण. इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. असे असूनही, एवढं सांगूनही काही मूर्ख लोक जे आपल्यासारखे आहेत ते जे कर्मेंद्रियाचा निरोध करून मनात इंद्रिय भोगाचे विषयाचे चिंतन करत राहतात. असे असूनही काही मूर्ख लोक जे आहेत ते कर्मेंद्रियाचा निरोध करतात आणि मनात इंद्रिय भोगाचं विषयाचं असे लोक आपण आपल्या अवतीभोवती सतत पाहत असतो. विषय भोगाचं सतत त्यांच्या मनामध्ये चिंतन आहे. असे मूर्ख लोक ज्ञानी नसून, म्हणजे हे कर्म तर करतात ते वरतून, पहा किती सूक्ष्म भाग सांगितला. हे कर्म तर ते करतातच, पण मनात मात्र हे करत असताना इंद्रिय भोग मला कसे भोगायला मिळतील, मी कोणत्या मार्गाने ते भोगीन, इंद्रिय भोगाचे विषयाचे चिंतन करीत राहतात. विषयाचं सतत चिंतन असतं, आतमध्ये सतत सुरू असतं खटपट. असे मूर्ख लोक ते ज्ञानी नाहीत, तर ते अर्जुना ते ढोंगी आहेत, ते पाखंडी आहेत. इव्हन म्हणजे हे करत असताना मध्ये मला एक साधक भेटले. त्यांनी सांगितलं की तो विषय खूप वेगळा आहे, पण तरी पण सुद्धा म्हणजे सांगावं का नाही माझ्या मनामध्ये संभ्रम आहे. पण अल्प माझ्यासारखे अगदी पायरीच्या जवळ असलेले सुद्धा कधीकधी लोक असे असतात की कोणी एखादं बोलायला आलं, भेटायला आलं, फोनवर आपण बोलत असलो तरीसुद्धा त्यांना असं वाटतं की या बोलण्याचं काही ना काही मला प्राप्त व्हावं, समोरच्या माणसानं काहीतरी मला द्यावं, मी याच्यासाठी एवढी बडबड केलेली आहे. तर यालाच ढोंगी आणि पाखंडी म्हटलेलं आहे की अर्ध्या हळकुंडानं जो पिवळा होतो किंवा ज्याला अल्प ज्ञान आहे असा मनुष्यच वास्तविक पाहता
श्रीमद भागवतामध्ये सगळ्यात पहिले सांगितलेलं आहे की दूसरे को सुधारने का यत्न मत कीजिए, खुद सुधरिये. आणि दुसरं एक अतिशय महत्त्वाचं जीवनभर पुरेल असं वाक्य आहे की मागणे से प्रेम की धारा टूट जाती है. कधीही कोणालाही काही मागू नका. मनाच्या 1,00,000व्या हिस्स्यात सुद्धा याच्याबद्दल कधी कोणची अपेक्षा ठेवू नका. आणि जर कोणाचे आशीर्वाद रूपी 2 शब्द मिळत असेल तर ते सुद्धा अगदी दीनहीनासारखे ग्रहण करा. कारण की परमात्मा असीम आहे. त्याला तुम्ही त्याचं मोल करू शकत नाही. तो अनमोल आहे. गोपींनी भागवतामध्ये सांगतात की गोपींनी जेव्हा त्याला बाहेर विकायला काढलं, कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाल घ्या, कुणी माधव घ्या. काही भाग्यवान आहेत जे जागे आहेत ते घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या गोपींनी सुद्धा म्हटलं की जसं काल तुम्ही भजन ऐकलं, हरी नाम के हीरे मोती मैं बिखरावा गली गली, ले लो रे कोई शाम का प्यारा. हे हरी, ले लो रे कोई शाम का प्यारा, जोर लगाए गली गली. कोणी एखादा असल भाग्यवान तर तो घेईन हे हरिनामाचे हिरे मोती, तो लुटून घेईन. ले लो रे कोई शाम का प्यारा, जोर लगाए गली गली. पण जे जागी झालेले असतील तेच घेतील. आणि म्हणून त्या गोपी म्हणतात की जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम, विकत घेतला श्याम बाई मी, विकत घेतला श्याम. ज्यांना या हरीला विकायचं असेल ना, त्यांनी त्याचे आयुष्यभराचे जेवढे श्वास आहेत तितकं त्याचं नाम घेतलं पाहिजे. आपण आपली लायकी याच्यावरून ठरवायची की आपण तेवढं केलेलं आहे का, आपल्याला तो अधिकार आहे का त्याला विकण्याचा. आणि काल एक सत्संग कट्टावर सत्संग होता. आता विषय आपला भरकटच चाललेला आहे. पण त्याला विकून मी काय मिळवायचं, हे कागदाचे तुकडे, ह्या नश्वर वस्तू. या सत्संग कट्टावर काल एक छोटीशी गोष्ट सांगितली. अर्जुन, श्रीकृष्ण, द्रौपदी समुद्रकिनारी फिरायला गेले. समुद्रकिनारी वाळूमध्ये एक झोपडी होती. गुरुदेवांच्या सत्संगातली कथा आहे. आणि त्या झोपडीमध्ये एक म्हातारी स्त्री ध्यान साधना करत होती. त्या झोपडीच्या दारावरच जीर्ण झालेली होती झोपडी, पण चमचमची तलवार लटकलेली होती. द्रौपदी आणि अर्जुन प्रश्न करतात श्रीकृष्णाला की ही आजी तर साधना करून राहिलेली आहे इतक्या निर्जन स्तनी समुद्रकिनारी, मग ही तिनं तलवार का लटकवलेली असावी. आणि त्यावेळेस कृष्ण म्हणतात स्वतः जाऊ आणि विचारू का लटकवली तलवार. जातात. कृष्ण म्हणतात तुम्ही दोघं जण मागं थांबा, आम्ही प्रश्न विचारतो. भगवान श्रीकृष्ण हात जोडतात, त्या साध्वी स्त्रीला नमस्कार करतात आणि म्हणतात माता तुम्ही ध्यान करत आहात, भजन करत आहात, मग त्याला विपरीत ही तलवार या तुमच्या दारामध्ये का टांगून ठेवलेली आहे. एक क्षण आजीबाई विचार करतात. दुसऱ्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव पालटतो आणि तो भाव हे दर्शवत असतो की त्यांचं भगवान श्रीकृष्णावर अतिशय प्रेम आहे. त्या म्हणतात की ही तलवार मी अर्जुन आणि द्रौपदीसाठी लटकून ठेवलेली आहे. अर्जुन आणि द्रौपदीनं असा काय गुन्हा केला भगवान श्रीकृष्ण विचारतात. त्यावेळेस आजी सांगते की
नश्वर वस्तूसाठी माझ्या भगवंताला त्रास दिला. संपूर्ण राज्य मिळवण्यासाठी त्या मूर्ख अर्जुनानं माझ्या श्रीकृष्णाला घोड्यावर रथाचा सारथी बनवलं आणि शस्त्रही उचलायला लावलं. शेवटी हे करून त्यानं काय मिळवलं? नश्वर जी गोष्ट संपणारी होती ती मिळवली. काही दिवसानं तर त्याचा राजपाट त्याच्या मूर्खपणामुळे पुन्हा गेलाच ना, आणि पुन्हा वनवास त्यांना झालाच ना. आणि ती द्रौपदी ज्या चिंध्या होणाऱ्या वस्त्रासाठी तिनं भगवंताची पुकार लावली आणि भगवंताला तिच्यासाठी ऐश्वर्य अवतार, वस्त्र अवतार घ्यावा लागला. हे दोघं ज्या वेळेस मला जीवनामध्ये भेटतील, या तलवारीनं मी यांचं मस्तक उडून टाकीन. द्रौपदी आणि अर्जुनापेक्षा निश्चितच आजीचं प्रेम जास्त नाही का? आणि कशावर प्रेम करतो आपण? भगवंताला विकून. खरं म्हणजे हे सगळं ढोंग आहे, हे पाखंड आहे. आणि तेच या ठिकाणी भगवंत सांगत आहेत की शाश्वत परमात्मा मिळवायचा असेल तर नश्वर सोडून द्यावं लागेल. आणि म्हणून भगवंत म्हणतात की हे मूर्ख लोक ज्ञानी नसून ते ढोंगी व पाखंडी आहेत. याचा अर्थ असा की श्रीकृष्णाच्या काळात देखील अशा रूढी, परंपरा आणि असे लोक होते. ज्या क्रिया करण्यास योग्य असतात त्या करण्याचे सोडून इंद्रियाचा हट्टाने निग्रह करून स्वतःला मी ज्ञानी आहे, मी पूर्ण आहे असे ते समजत असत. परंतु श्रीकृष्ण म्हणतात की असे लोक धूर्त आहेत. तात्पर्य ज्ञानमार्ग चांगला वाटो की निष्काम कर्मयोग, दोन्ही मार्गामध्ये कर्म करायलाच पाहिजे. दोन्ही मार्गामध्ये कर्म करावेच लागेल. इथं आपला 6वा श्लोक संपत आहे 3ऱ्या अध्यायातला. उद्या आपण 4थ्या श्लोकामध्ये प्रवेश करू. वेळ संपत आलेली आहे. व्हिडिओ जास्त मोठा झाला की तुमच्यापर्यंत येत नाही. असो, जे काय मी सांगितलं ते गुरुदेवांचं त्यांच्या सत्संगातलं होतं. तर आजची मी माझी सेवा माझ्या सर्व पितरांच्या चरणी, माझ्या गुरुदेवांच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. सुखी राहा, स्वस्थ राहा, पण घरामध्येच राहा. हरिओम, हरिओम, हरिओम.